झाली आहे. आज आणि उद्या तब्बल 2 दिवस हा मैत्री चषकाचा थरार महासंग्राम नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तोही न्हावे गावचं मैदान अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. या मैदानावर अनेक सामने होतात आणि या क्रिकेटमधील त्यातलाच हा सामना म्हणजे मैत्री चषक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर बसलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं मैत्री चषकातील सर्व आमच्या मित्रांचं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. जिथं आपण पाहतोय मैत्री चषक म्हटलं तर आमचे ऋषिकेश टेंबे त्याचबरोबर भावेश शिर्के मितेश जांभरे रमन वाघोसकर हेमंत उतेकर प्रेम अंधेरे रोहित करकरे सुजल वातेरे ऋषभ शिंदे सुमित खराडे हितेश वाघोसकर राज टेंबे प्रणव उभारे यश करकरे आणि सूरज वाघोसकर टोटल आमचे 15 मित्र आहेत आणि त्यांच्या वतीनं हा मैत्री चषक या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आज पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि या पहिल्या दिवसामध्ये गाव टू गावची स्पर्धा यावेळेस मात्र पहिल्या बॉलवर वेलकम स्वागत सुस्वागतम केलंय. पहिल्या बॉलवर बॉल जाईल याही वेळेला आपण हा फटका फसलाय बॉल ओ व्हाट अ कॅच व्हाट अ कॅच जबरदस्त झेल विकेटचं पतन पहिला धक्का फलंदाज सनी ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये भांदेरे एक्सप्रेस या नावाने ज्यांना ओळखलं जातं. नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी आलेत. यावेळेला आले शॉट केलाय ऑन साइडला बॉल जाईल डीप मिड विकेट. ओहो थोडीशी कॅच पकडण्याची स्टाईल मला वेगळी पाहायला मिळाली कारण तुम्ही कॅच कोणत्या पोझिशनला पकडता ते देखील फार महत्वाचं आहे. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावीने आपण पाहू शकतो. धावफलकावर 7 धावा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील. रोहन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. याही वेळेला फटका फसलाय आणि आज दरम्यान शॉट फाईन लेगला टिपलाय झेल संपलाय रोहनचा खेळ. आणखी एक धक्का बॅक टू दी पविलियन. काय आणखी एक विकेटचं पतन बॅक टू बॅक फलंदाज बॅक टू दी डगआउट.
अनुप आपल्याला पाहायला मिळतील. अनुप धसाडे त्याचबरोबरीने अमित धसाडे दोन्ही बंधू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. अनुपच्या टी शर्टवर आपण पाहिलं तर पाठीमागे नाव आपल्याला मथुर पाहायला मिळते 1001. यावेळेला आल्या शॉट खेळलाय, ऑन साईडला बॉलला पाठवलंय, डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळते. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर आलेत, बॉलची फेकी करतील. तद्वत मात्र अनुपला 1 धाव मिळेल. एका धावेने 8चा आकडा नक्कीच धाव फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त. शानदार या ठिकाणी बॉलिंग वैष्णव बागवेकडून केली आहे, कारण फक्त 8 धावा खर्च केल्या आणि ओव्हर हॅट्रिक केली आहे. तब्बल 3 गडी बाद केलेत वैष्णव बागवेनी कविल वहाल संघाकडून. इथून येणारे 12 चेंडू असतील. या 12 बॉल मध्ये किती धावा करतील ते म्हणजे भांदेरे संघ. जिथं आपण पाहिलं ना तर अमित धसाडेला एक जीवनदान देखील मिळालंय. काय आपल्या जीवनदानचा फायदा घेतील का हा प्रश्नचिन्ह देखील, अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी नक्कीच आपल्या समोर आहेत आणि त्याची उत्तर मात्र या मॅच मधून तुम्हाला आम्हाला नक्कीच मिळतील. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. ओमकार आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार घोसाळकर. अंडर 23 चे सर्व खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. यंगस्टार युवा चेहरे पाहायला मिळतात. छोटे छोटे खेळाडू देखील काही जे शाळेमध्ये आहेत असे देखील खेळाडू आपल्याला या क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतात. आणि शनिवार रविवार दिवस म्हटला तर अगदी क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. यावेळेला पहिलाच बॉल ओमकार घोसाळकरचा आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अनुप यांना जागच्या जागेवर थांबवलंय ओमकार घोसाळकरने. धावसंख्या मात्र स्थिरावलीये. स्थिर आकडा झालाय तो म्हणजे 8 या आकड्यावर. पहिलाच बॉल चांगला जरूर फेकलाय, त्याला ऑन साइडला मारण्याचा प्रयास केला होता अनुप धसाडेनं. षटकातील आपण पाहतोय दुसरा बॉल. यावेळेला आपण पाहतोय अनुपने ऑन साइडला बॉलला केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होईल. तद्वत मात्र सिंगल एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 9 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. इथून मात्र स्ट्राईक एंडला अमित धसाडे पाहायला मिळतील आपल्याला. इथून या टीमचा धारोमदार अमित धसावडे यांच्यावरच असणार आहे, कारण जर स्कोर इथं जर चांगला बनला ना तर या मॅच मध्ये मजा येईल. जिथं कविलवाल संघाचे बॉलर अतिशय उत्तम बॉलिंग करतायत, कोणताही मोठा फटका मारू देत नाहीये आतापर्यंत. पुढचा बॉल याच दरम्यान आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने मात्र हात खोलेत, व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. एका धावेने 10चा आकडा या ठिकाणी स्कोर कार्डवर प्राप्त होताना पाहायला मिळतोय. 3 विकेट लॉस, 10 स्कोर ऑन अ स्कोर कार्ड. हा बॉल नव्याने पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे. ओ हो 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 हो, टायमिंग प्रॉपर, कनेक्शन परफेक्ट, स्ट्रॉंग, स्टँडर्ड अँड स्टार. हा आलाय बिग ब्लास्ट, रॉयल रॉकेट. शानदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका देखील पाहायला मिळाला अमित धसाडेच्या बॅट मधून. जीवनदान दिलं होतं ना, त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतलाय अमितनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा. याही वेळेला आपण हा फटका फसलाय. काय या वेळेला झेल टिपला जाईल का? यस, झेल टिपला जातोय. अमित धसाडेच्या पारीचा अंत, स्कोरबोर्ड शांत. आणखी एक धक्का, फलंदाज बॅक टू दी डग आउट. मध्ये भांदरे संघाकडून सुजल कासरेकर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नंबर 6 वर बॅटिंग करण्यासाठी. टोटल धाव फलकावर धावा आतापर्यंत 16. कविलवाल संघाने काय थांबवलंय भांदरे संघाला. वा,
4 गडी बाद 16 धावा. षटक क्रमांक दुसरा ओमकार घोसाळकरचा मैदानावर सुरू आहे. पुढचा बॉल याही वेळेला फटका फासलाय. आणखी एक विकेट. यस, आणखी एक विकेट. या वेळेला सुजल आले. सुजल मैदानाच्या बाहेर गेले. धक्का क्रमांक नवीन बॅटर सोमिल धसाडे नंबर 7 वर. वाह, बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत ओमकार घोसाळकरने. काही ते हॅट्रिक होईल का? प्रश्नचिन्ह साऱ्यांच्या समोर असताना ओमकार घोसाळकरचा हॅट्रिकचा बॉल आणि हा बॉल याच दरम्यान कहाणी में ट्विस्ट. वाईट बॉल, पण अजूनही मात्र संधी आहे. नामी संधी ओमकार घोसाळकरकडे असणार आहे. काय हॅट्रिक करतील का? या मैत्री चषकामध्ये अजूनही हॅट्रिक झालेली नाहीये. ही पहिली हॅट्रिक होईल का? नक्कीच इथं मात्र पाहायचं आहे. सोमिल धसाडे समोर. नवीन फलंदाज. हॅट्रिकचा बॉल आणि या वेळेला ओ हो 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 नावे गावच्या मैदानावर कविळवाल टीमचा ओमकार घोसाळकर यांची हॅट्रिक होतीये. आजच्या पहिल्या दिवसातील पहिली हॅट्रिक. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर ओमकार घोसाळकर. आपण पाहू शकतो टोटल 2 षटकाखेर 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आतापर्यंत आपल्याला येणारं शेवटचं षटक बाकी असेल. पहिला बॉल. त्यावेळेला पहिलाच बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला बॉलला पाठवलंय. हा बॉल वन बाउंस शानदार धमाकेदार दर्जेदार सीमारेषा पार 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 चौकार. पाहायला मिळेल. वा, योग्य लाईन आपल्याला पाहायला मिळेल. अगदी समोरची लाईन खेळवले. यावेळेस बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय नयन निमन आपल्याला पाहायला मिळतील. कविळवाल संघाकडून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत स्कोर कार्ड 20 ओ हो हो कमालीचा स्ट्रोक. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय आपल्याला आणि हा बॉल जाईल सीमारेषा पाल. स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार. षटकातील 3 चेंडू बाकी असतील. 26चा आकडा धावफलकावर या ठिकाणी. नयन निमन यांच्यावर मात्र हल्ला बॉल केला जातोय. चौथा बॉल या वेळेला आपण पाहतोय समोरची लाईन पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 27 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. अजूनही 3 चेंडू बाकी. यावेळेस आपण पाहतोय अनुप धसाडे बॅटिंग करताना पाहायला मिळतात आपल्याला. ओ हो हो याच दरम्यान आपण पाहू शकतो नो बॉल म्हटलं तर फ्री हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. येणारा बॉल फ्री हिट असेल अनुप धसाडेसाठी.
धावफलक मात्र 28 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. इथं मात्र खराब बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला, खास करून नयन निमनची. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर वैष्णव आणि ओमकारने जबरदस्त बॉलिंग केली आहे. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावर मात्र अनुपचा हा फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड हा बॉल चाललाय वेगाने, मात्र क्षेत्ररक्षक बॉलवर आले. त्यावेळेस रनआउटचा चान्स बनेल का? दुसरी धाव देखील कंप्लीट होईल का? येस, दुसरी धाव कंप्लीट. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. असं वाटलं होतं की 30च्या आतमध्ये भांदेरे संघ थांबेल, परंतु नाहीये. अनुप मात्र ज्याच्या टी शर्टवर मथुर बैलाचं नाव पाहायला मिळते, जसा मथुर बैल पळतो ना तसा अनुप देखील मैदानाच्या आतमध्ये पळतोय, धावतोय आणि स्कोरला देखील पळवतोय. हे महत्वाचं पाहायला मिळतं या मैत्री चषकामध्ये. पुढचा बॉल, यावेळेला पायामधला बॉल, त्याला देखील उडवलंय, फ्लिक केलंय, वाईडिश लॉंग ऑनला बॉलला बाडवलाय. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जाईल, रनआउटचा चान्स. आणि याच दरम्यान पंचांचा बोर्ड आकाशाकडे, विकेटचं पतन. प्रेम 11 न्हावे, कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. JK सिटी खडकोली, विपक्ष प्रेम 11 न्हावे. ओ, यावेळेस अनुपचा चांगला फटका आहे, चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. वाईडिश लॉंगॉनला पुन्हा एकदा, आणि याच दरम्यान रनआउटचा चान्स, विकेटचं पतन. सिंगल एक धाव कंप्लीट होतीये. या सिंगल एका धावेने स्कोर कार्ड बनतोय टोटल 32. 18 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे, ती म्हणजे कविळवहाल संघाला. चला
देखील देण्यात आलेले आहेत आणि टी शर्ट पुरस्कृत तब्बल 2 दिवस आमचे अजितदादा मालोरे, त्याचबरोबर तेजेश वागोस्कर तसेच हितेश वागोस्कर याचकडून 2 दिवस टी शर्ट या ठिकाणी आमच्या सर्व मित्रांसाठी देण्यात आलेले आहेत. या सर्वांचं मैत्री चषकामध्ये मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. कारण असं म्हणतात मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. आता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय, त्याचे हात तोडून घ्यावे का? असं नाहीये मित्रांनो. तर तो जसं या जगामध्ये दान धर्म करतोय तसा आपण देखील एक ना एक दिवस दान धर्म केला पाहिजे, असा याचा अर्थ होतो. तर असेच आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व या सर्वांचं या मैत्री चषकामध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये मी शाहीर योगेश जाधव आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या मैत्री चषकामध्ये सर्व आमच्या मित्रांनी मला तब्बल 2 दिवस, आजही माझा तुम्ही आवाज ऐकाल, उद्याच्या दिवसामध्ये देखील ऐकाल, त्याबद्दल मैत्री चषकातील सर्व माझ्या मित्रांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकता, भांदेरे संघाकडून अमित धसाडे, भांदेरे एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे. अमित धसाडे म्हटलं तर अगदी कमी वयामध्ये या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांच्या नावाचा ठसा उमटला जातो. अमित धसाडे म्हटलं तर मला वाटतं रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूची निवड झालेली आहे. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना हे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय, थोडासा अतिरिक्त आपल्याला पाहायला उछाल पाहायला मिळाला. बाउन्सरने स्वागत केलंय. फलंदाज प्रणय, त्याचबरोबरीने प्रणय आणि प्रथम या ठिकाणी पाहायला मिळतात कविळवाल संघाकडून. हे षटक अगदी व्यवस्थित खेळावं लागणार आहे, खास करून कविळवाल टीमच्या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस आपण पाहतोय वा वा, कमालीची बॉलिंग आहे, चांगला वेग आहे, चांगला पेस आहे, चांगले ऍक्शन पाहायला मिळते. आणि त्याही पेक्षा पाहिलं ना तर अचूक टप्प्याची बॉलिंग, आणि त्याही पेक्षा म्हटलं तर बॉलिंग मार्कवर नियंत्रण करणारी बॉलिंग अमित धसाडे, भांदेरे एक्सप्रेस यांची आपल्याला पाहायला मिळते. अगदी समोर आपण पाहतोय ब्लॅक कलरची स्क्रीन आहे, त्या स्क्रीनच्या एंड कडून या ठिकाणी बॉलिंग करताना अमित धसाडे आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील तिसरा बॉल यावेळेस मात्र त्याच्यावर प्रहार केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. हा बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल, सीमारेषा पार पार पार, चौकार.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मार्गस्थ होताना कविळवाल संघाकडून वैष्णव बागवे आपल्याला पाहायला मिळतील. ज्या वैष्णव बागवेने पहिलं षटक हाताळलं होतं, यावेळेस बॅटिंग करण्यासाठी आलेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली आपल्याला प्रणवची. एक चौकार एक षटकार आणि ते देखील अमित धसाडेवर हा वार केला होता. कारण अमित धसाडेला मारणं तितकं सोपं नाहीये क्रिकेटच्या मैदानावर. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. कमालीचा सूर्यकुमार यादव स्टाईल फटका आणि हा बॉल स्क्वेअर लेग बॉटलाईनच्या बाहेर गोलीच्या वेगाने टन टना टन 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 तारा चलती है क्या 9 से 12 चौकार. मध्ये आलाय कारण अमित धसाडेला मात्र 15 धावा या ठिकाणी मारल्यात. हे महत्वाचं असणार आहे खास करून कविल वहाल टीम साठी. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतो यावेळेला रोहन आपल्याला पाहायला मिळतील. इथून 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12 बॉल 18 म्हटलं तर 9 दून 18 म्हणजे 9चा पाडा इथं आठवावा लागणार आहे कविळवाल टीमला. कारण प्रत्येक ओव्हर मध्ये 9 धावा करायचे आहेत. पहिला बॉल रोहनचा, पहिलाच बॉल वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा एक एक्स्ट्रा धाव मिळतीये. एका धावेने स्कोर कार्ड मात्र थोडासा पुढे सरकेल, 16 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. चांगली सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळते कविळवाल संघाकडून. इथं जर भांदेरे टीमला जर वापसी करायची असेल ना, या मॅच मध्ये वापसीची घंटा वाजवायची असेल ना, तर या क्षणाला विकेटची गरज आहे, डॉट बॉलची गरज आहे आणि त्याही पेक्षा चांगल्या फील्डची गरज आहे. यावेळेला चांगला शॉट खेळलाय, जरूर फिल्डरच्या डोक्याच्या वरून कव्हरच्या दिशेला हा बॉल मार्गस्थ होईल आणि याच दरम्यान वन बाउन्स सीमारेषा पार. हा आलाय शानदार धमाका. प्रथम यांच्या बॅटमधून 4 धावा आपल्याला पाहायला मिळते. प्रति हल्ला करण्याचा प्रयास, 20 धावा धावफलकावर या ठिकाणी जोडल्या जातील. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला मारायचा होता, जरूर बॅट बॉलचा कनेक्शन नाही. डॉट बॉल यावेळेस मात्र फेकताना पाहायला मिळते. रोहन आपल्याला भांदेरे टीम कडून या बॉलची गरज आहे, अचूक टप्प्याची गरज आहे खास करून भांदेरे संघाला या मॅच मध्ये इथून मात्र वापसी करायची असेल तर. हळूहळू मात्र आता डोक्यावर कडक ऊन आपल्याला पाहायला मिळतं या थंडीच्या महिन्यामध्ये. यावेळेला आपण पाहतोय फटका फसलाय. ओहो, साधा सोपा सरळ झेल मात्र ड्रॉप केलाय स्लिप मध्ये. कधी कधी असं म्हणतात ना, शोले पिक्चरच्या ठाकूरने देखील हा झेल टिपला असता. इतका साधा सोपा सरळ झेल ड्रॉप. सिंगल एका धावेने आपण पाहू शकतो. 21 धावा धाव फलकावर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाज देखील लगेच बाहेर निघालेत खेळपट्टी.
विकेटचं पतन झालंय. षटकातील रोहन यांचा पुढचा बॉल. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक! उडवलंय या बॉलला, दाखवलंय आसमानी टोला. आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा केलाय आणि हा बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय बिग ब्लास्ट रॉयल रॉकेट. षटक 27 धावा, 6 धावांची गरज इथून. आणि याच दरम्यान आपण पाहतोय हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय रोहन यांचा. 27 धावा, बॉल षटक संपलेला आहे. इथून मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज. कविळवहाल टीमला जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही होऊ शकतो. कारण असे अनेक सामने मी देखील स्वतः कॉमेंट्री केलेले आहेत जिथं 6 बॉलमध्ये 1 धाव देखील झालेली नाहीये. 6 बॉलमध्ये कधी कधी 2 धावा 3 धावा त्या देखील होत नाहीये. तुम्हाला 6 बॉलमध्ये कधी कधी तुम्ही 24-25 धावा करता, पण 6 बॉलमध्ये 2-3 धावा तुम्हाला होत नाहीये. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो तुम्हाला सांगून जातो. मग ती रबर बॉलची स्पर्धा असू द्या, पावसाळ्याची, टेनिस क्रिकेटचा खेळ असू द्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खेळ असू द्या, या खेळामध्ये तुम्हाला अनेक वेळा पाहायला मिळतो. हा जो कमजोर धावसंख्या आहे ना, ती कधी कधी तुम्हाला रडवते. अक्षरशः कमजोर धावसंख्या तुम्हाला घाम गाळायला लावते, घाम फोडते. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो तुम्हाला आम्हाला सांगून जातो. काय इथं तसा प्रकार होईल का, याचा मात्र उत्तर आपल्याला नक्कीच या ओव्हरमध्ये मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर अनुप धसाडे आलेत. अमित धसाडे यांचे बंधू अनुप धसाडे बॉलिंग मार्कवर आलेत. 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज. काय रणनीती असेल कविळवाल संघाच्या फलंदाजाची हे देखील पाहण्याजोगं असणार आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल यावेळेस खराब बॉल, त्याचा समाचार घेता आला नाही. नो बॉल. नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट असेल. नक्कीच येणाऱ्या बॉल फ्री हिट म्हणजे इथून 6 बॉलमध्ये फक्त 5 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फ्री हिटचा बॉल शॉर्ट फाईन लेगला खेळलाय आणि याच दरम्यान सिंगल 1च धाव मिळते. 5 बॉलमध्ये 4 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा खेळ मानला जातो. पाच बॉलमध्ये 4 धावा. दुसरा बॉल डायरेक्ट फुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने उडवलंय आणि याच दरम्यान सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. आणखी एक धक्का. कमजोर धावसंख्या कधी कधी तुम्हाला रडवते, कारण या गेम मध्ये अजूनही काही सांगता नाहीये. हा सामना कविळवाल टीमच्या बाजूने जाईल की हा सामना भांदेरे टीमच्या बाजूने जाईल, कारण भांदेरे टीम देखील हा सामना सहजासहजी सोडायला तयार नाहीये. प्रत्येकाला माहिती आहे की ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि हा मैत्री चषक किती महत्वाचा आहे. आणि त्यासाठी आमच्या सर्व मित्रांनी हट्टास केला. पर्व 4थी आपण मित्रांनो पाहतोय. मैत्री चषक नक्कीच आपल्या भेटीला आलाय. आज तो सोनेरी दिवस उजाडलाय आणि या दिवसाचा उद्या अंत होईल. उद्या ओपनचा लॉट अंडर-23 चे देखील सामने तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील. 4 बॉल 4 ची गरज. पुढचा बॉल यावेळेला हा फटका. ओ हो 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 हो
प्रयत्नांना सलाम करावा लागेल. प्रयत्न केला होता चांगला. सिंगल, एक धाव मिळतीये. 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. मला आता आठवतंय अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितचं गाणं धगधग करने लगा. दिलो की धडकने तेज. अगदी छातीमध्ये आता धडधड व्हायला सुरुवात होते. झापूक झुपूक शक्तितुऱ्याचा डायलॉग आठवला आमचा. पुढचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय ऑन साइडला मारायचं होतं. सिंगल, एकच धाव. या ठिकाणी या विभागातील सन्माननीय आदरणीय एक जुने क्रिकेटर रोशन अंधेरे यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर आमचे जितेंद्र अंधेरे देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. इथून मात्र 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. पहा मित्रांनो, कुठली मॅच कुठे आली आहे. शेवटपर्यंत हा सामना आलाय. अजूनही काही सांगू शकत नाहीये या क्षणाला काय होईल. आता अक्षरशः हाताला, पायाला, डोक्याला घामच घाम फुटलाय. अक्षरशः झालाय थरथराट. 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. अनुप दसाडेचा 5वा बॉल. फुल टॉस बॉल. त्याला फुल टोल केलंय आणि याच दरम्यान मिसफील्ड. आणखी एक धाव घेण्याचा प्रयास आणि अशा प्रकारे हा सामना संपुष्टात आलाय. कविळवाल संघाच्या बाजूने. कविळवाल संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर भांदेरे संघ आपलं मनापासून कौतुक कौतुक कौतुक.